सगळ्यात महत्वाचं की धनगर समाजाचा समावेश एसटी मध्ये व्हावा या प्रमुख मागणीसाठी आज बोराडीजे या ठिकाणी उपोषण करतायत आणि याच मागणीच्या अनुषंगानं मी स्वतः लोकसभेचा सदस्य झाल्याच्या नंतर लोकसभेमध्ये हा विषय मी 3 वेळेस त्या ठिकाणी उपस्थित केला होता। कारण एसटी मध्ये समावेश असलेल्या जी जाती जमातीची सूची आहे त्याच्यामध्ये धनगड आहे आणि आपल्याकडं धनगर फक्त ड च र झाल्यामुळे त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात अन्याय या समाजावर होतोय आणि हा विषय लोकसभेत सुद्धा ह्याच पद्धतीने मी मांडला होता। एकदा नाही 3 वेळेस त्या ठिकाणी हा विषय मांडलेला आहे आणि आपण जर बघितलं असेल तर तुमच्या इथं दर्शनी भागातच बोर्ड आहे ज्याच्यात असं बोललं गेलं होतं की आमचं सरकार आल्याच्या नंतर पहिल्या कॅबिनेटला त्या ठिकाणी आम्ही ह्या समाजाचा जो काय तो निर्णय आम्ही घेऊ। तिथं समोरच दर्शनी भागावर आहे आणि ती आज असं आहे की मीडियाच्या पुढे बोललेलं कुठं काही लपून राहत नाही, तुमच्याकडे रेकॉर्डेड राहत ती काय कोण झाकू शकत नाही। ती काही वृत्तपत्रातली बातमी नाही की बाबा वृत्तपत्र सापडत नाही आपल्याला त्या दिवशीच, ती लाईव्ह रेकॉर्ड आहे आणि त्यामुळं जो शब्द तुम्ही त्या ठिकाणी समाजाला दिला होता त्या समाजाच्या न्याय मागणीच्या उद्देशानं तातडीनं तो शब्द पूर्ण करावा आणि एक प्रामाणिक नेतृत्व या समाजाला भेटलंय आणि त्यांची मागणी त्यांचा लढा हा काही स्वतःच्या वैयक्तिक मागणीसाठी नाहीच आहे की समाजासाठी त्यांचा लढा आहे, समाजाच्या मागणीसाठी त्यांचा लढा आहे आणि ती मागणी न्याय आहे। तर सरकारनं आता फार वेळ न घालवता त्या ठिकाणी तातडीने निर्णय घ्यावा ही अपेक्षा आहे आणि आमचा पूर्ण पाठिंबा त्यांना आहे।